आजच्या सभेला उपस्थित असणारे विकासजी पाचलकर, सुनीलजी बिबवे, तसंच विजयराव मोहिते, गणेशराव गुले, संतोष नांगरे, बंडू नलावडे, अभिजित डेंबेकर, अरुण पापड, श्रीनाथ जगताप, डॉक्टर सुनीता मोरे, नीताताई कुलकर्णी, सोनालीताई उजागरे, विशाल शिंदे, अप्पासाहेब अमराळे, सचिन पाचलकर, योगेश पवार, रामदास गाडे, मिलिंद वालवडकर, माधवराव डोईफोडे, आता ज्या मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ते सर्व उपस्थित मान्यवर, माझ्या पुण्यनगरीतील जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, उद्याच्या 15 तारखेला आपल्याला सगळ्यांना निर्णय घ्यायचा आहे की 5 वर्षाच्या करता पुण्याची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची. निवडणुका येतात जातात. मी गेले 35 वर्ष पुणेकरांनी, पुणे जिल्ह्यांनी, पिंपरी चिंचवडनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी दिली. मला अनुभव पण त्याच्यात मिळाला. मी अनेक भागामध्ये जात असतो, आपल्या राज्यात फिरत असतो, देशातल्या इतर राज्यात जात असतो, कधी परदेशात पण जाण्याची मला संधी मिळते. आणि मी पाहत असतो की तिथं काय काय सुधारणा ते करतात, कशा पद्धतीनं करतात, तिथले नागरिक त्याच्यात कसे समाधानी होतात, आणि मग ते आपल्या इथं राबवण्याच्या करता आपण काय केलं पाहिजे. मगाशी सुभाष जगतापांनी बोलत असताना पिंपरी चिंचवडचा उल्लेख केला. पुणेकरांनो, 1992 पासून 2017 पर्यंत त्या भागातली सूत्र पिंपरी चिंचवडकरांनी माझ्याकडे दिलेली होती, आणि ते वेगवेगळी छोटी गावं एकत्र करून नगरपालिका झाली आणि नंतर महानगरपालिका झाली. पुण्याचं तसं नव्हतं. पुणे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याच्या परिसरामध्ये सोन्याचा नांगर फिरवला. राजमाता जिजाऊंनी त्यांना ही सगळी शिकवण दिली, ही इतिहासात नोंद आहे. आणि त्याच्यामुळे पुण्याला खूप मोठा कित्येक वर्षाचा इतिहास आहे. तसा पिंपरी चिंचवडचं नाही. पिंपरी चिंचवड ही नंतर कासारवाडी असेल, फुगेवाडी असेल, भोसरी असेल, पिंपरी असेल, चिंचवड असेल, पिंपरी निलक असेल, वाकड असेल, अशी वेगवेगळ्या ग्रामपंचायती एकत्र करून नगरपालिका झाली आणि नंतर महानगरपालिका झाली. आज देश आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. आज ती कर्जबाजारी झाली, तिथं भ्रष्टाचार बोकळलाय. ते सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही, मी तिकडे सांगेन. पण पुढं विद्येच्या बाहेर, पुढं सांस्कृतिक राजधानी, पुढं रिटायर्ड लोकांचं एक चांगल्या प्रकारचं सुरक्षित असं ठिकाणाचं शहर. पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था त्या काळामध्ये चांगली होती. पुण्यामध्ये आम्ही लोक पाहत होतो त्यावेळेस कोयता गँग नव्हती. लहान अल्प वयीन मुलं हे वेगवेगळ्या मध्यमवर्गीयांच्या गाड्या फोडण्याचं, टू व्हीलर चालण्याचं प्रकार गेल्या 8-9 वर्षामध्ये जे वाढलेत ते आमच्या काळामध्ये नव्हते. मगाशी सुभाषने सांगितलं तसं मला पूर्ण बहुमत पुणेकरांनी दिलं नाही. 2 वेळेला 5-5 वर्षाची टर्म मिळाली. मी वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना संधी देण्याचं काम केलं. मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना पुणेकरांनो, कधी जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ होईल असं कधी वाक्य माझ्याकडनं येणार नाही. आता काही माझ्या सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान दिलं. त्या संविधानाचा आदर या देशातली 140 कोटी जनता करते. जगातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान आहे ते. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललोय. मला कामाची आवड आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी एखाद्या कामामध्ये लक्ष घातलं तर सकाळी 6 वाजल्यापासून
त्या कामाच्या मागे लागत असतो. ही माझी काम करण्याची पद्धत आहे आणि म्हणून मी माझं घर पुण्यात आहे. आम्ही सगळ्यांनी यावेळेस विचार केला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ आणि तुतारी आम्ही एकत्र आलो, युती केली आणि त्याच्यात ह्या निवडणुका लढवतो. यामध्ये उमेदवार देताना आता प्रभाग क्रमांक 20 शंकर महाराज मठ बिबेवाडी, त्या बिबेवाडीमध्ये प्रीतम नागापुरेला नवीन उमेदवार, आपल्या पुणे महानगरपालिकेचे उमेदवार 165 ठरवत असताना आम्ही काही अनुभवी दिले, कारण एवढी मोठी महानगरपालिका चालवायची. काही नवे दिले, कारण त्यांच्यामध्ये उत्साह असतो, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते, चिकाटी असते. आणि त्याच्यात माझी बहीण प्रीतम नागापुरे ही नवी आहे, पाटीकोरी आहे, तिला आम्ही उमेदवारी दिलेली. आमच्या दुसऱ्या भगिनी अस्मिता शिंदे यांची एक टर्म झाली, अनुभवी आहेत, त्यांना दुसऱ्यांदा आता आम्ही उमेदवारी दिलेली आहे. तिसरी आमची त्याच्यामध्ये रश्मी अमराळे या आमच्या नवीन आहेत, त्यांची पाटी कोरी आहे. रश्मी तिथं त्यामध्ये चौथा प्रीतम नागापुरे जेट साहेब चुकून हे केलं. गौरव घुले हे नवीन आहे. गौरवनी तसं बघितलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गौरवनी अतिशय सुशिक्षित आहे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, नम्र आहे, समाजसेवेची आवड आहे आणि त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिलेली आहे. अशा पद्धतीनं काही खेळाडू त्यांनी मैदानं गाजवली, काही अनुभवी त्या आमच्या अस्मिताताईंच्या सारख्या, काही नवीन प्रीतम नागापुरे आणि आमचे पुरुष आणि रश्मिताई अमराळे. प्रभाग क्रमांक 21 मध्ये श्री शैल दसाडे हे नवीन उमेदवार आहेत, पहिल्या टर्मचे सुरुवातीचेच. सुगा दसाडे हे नवीन आहेत. शोभाताई नांगरे या देखील पहिल्यांदाच उभ्या राहत आहेत, नवीन आहेत. श्वेताताई होनराव या पण नवीन आहेत आणि बाळासाहेब पाटील हे पण नवीन आहेत. प्रभाग क्रमांक 21 मध्ये मुकुंदनगर सॅलिसबरी पार्क ह्याच्यात सगळे नवे चेहरे, 2 आमच्या बहिणी आणि 2 आमचे पुरुष हे आम्ही दिलेले. आणि प्रभाग क्रमांक 36 मध्ये मी मगाशी सांगितलं अनुभवी, त्याच्यात सुभाष जगताप 6वी टर्म आहे, 6वी. माझी विधानसभेला 8वी टर्म आहे, या पट्ट्याची 6वी टर्म आहे. आणि अश्विनीताई कदम 4थी टर्म आहे, 4 टर्म 3 टर्मचा अनुभव आहे, त्यांना 5 टर्मचा अनुभव आहे. त्याच्यामध्ये नीलम गांधी नवा चेहरा आहे, पहिली टर्म पहिल्यांदाच उभ्या राहत आहे. आणि सुशांत ढमढरे त्याचे आजोबा शिवाजीबाई ढमढरे, त्यांचा नातू तुमचा पुरा आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणार दारुंदारी कार्यकर्ता आहे. उमेदवार निवडत असताना त्यांची प्रतिमा स्वच्छ चांगली असे उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला आलो. त्याच्यामध्ये अजून एक माझी भगिनी प्रभाग क्रमांक 35 मध्ये या हर्षदा सुयोग गायकवाड ही या प्रभागामध्ये काहींनी माघार घेतली, पण ती माझी भगिनी हिनं त्या ठिकाणी कुणाच्या दबावाला बळी पडली नाही. आपली सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहे, लॉटरीचा व्यवसाय आहे, कष्टकरी आहे, प्रलोभन आणि दबावाला बळी न पडता ठामपणे एक शिलेदार म्हणून ती उभी आहे. ती
तिचं पहिल्याच क्रमांकावर नाव आहे 35 मध्ये, तिला पण त्या ठिकाणी निवडून द्या. मित्रांनो, नागरिकांनो, मी उमेदवार चांगले देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये का माझ्या उमेदवारांना विजयी करा, मला पुण्यामध्ये बदल करायचा. पुण्यामध्ये मगाशी सुभाषनी सांगितलं तसं ज्यांची 5 वर्ष सत्ता होती, नंतर 4 वर्ष त्यांनीच कारभार बघितला, ती त्रिमूर्ती त्यांनी पुण्याची वाट लावली. पुण्यामध्ये कुठेही नवीन कामं झालेली तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पुण्यामध्ये दररोज नळाचं पाणी पालिकेचं मिळत नाही. इथं तर तुमच्या भागात टँकर माफियाच आहेत आणि ह्यांनीच उभं राहायचं, ह्यांचे टँकर चालू. यांनी महानगरपालिकेत सांगायचं की वॉल बंद करा, त्याच्याशिवाय माझ्या टँकरला धंदा मिळणार नाही. ही असली इथं अवलाद आहे. याचा विचार कधी करणार आहे का नाही? अरे तुम्हाला माझ्या माय माऊलीला, माझ्या लाडक्या बहिणीला, माझ्या पुरुषांना ज्याचा त्रास होतो टँकरचा, इथं टँकर माफिया, वडगाव शहराला टँकर माफिया तिकडं, खडपसला टँकर माफिया तिकडं, माझ्या सुसला म्हाळुंगेला तिकडं टँकर माफिया. करोडो रुपयाची बिलं सोसायट्यांना द्यावी लागतात. बरेचगाव पंचायत खडोकासला टँकरचं पाणी दिलंय, कमी पडलं म्हणून बाबासकरचं पाणी दिलं. आता मी मुळशीचं पाणी आणण्याचा प्रयत्न करतोय टाटाशी बोलून, का तर लोकसंख्या वाढते. मी ज्यावेळेस राजकारणात आलो ना पुणे करत, त्यावेळेस पुण्याला 5 टीएमसी पाणी लागायचं. किती? 5. आता पुण्याला 22 टीएमसी पाणी लागतंय. 35 वर्षामध्ये 4.5 पट पाणी वाढलेलं आहे. पुढे वाढणार. अनेक लोक कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्ताने येणार. आयटीचा हब आहे, ऍटो क्लस्टर आहे, ऍटो हब आहे, विद्याचं माहेरघर आहे. अशा पद्धतीचं ही सगळी परिस्थिती आहे. व्यापाराचं एक प्रमुख केंद्र म्हणून पाहत आहे. आणि म्हणून पुणेकरांनो, माझी आपल्याला विनंती आहे की जे माणसांना तुम्ही संधी दिली ना, मी केंद्राचं बोलत नाही, राज्याचं बोलत नाही. केंद्राच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ज्यांना निवडून द्यायचं त्यांना दिलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिथं काम करतायत. विधानसभेला तुम्ही देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे साहेबांना निवडून दिलं, आम्ही तिथं काम करतोय. ही निवडणूक राज्याची नाहीये, देशाची नाहीये, ही तुमच्या माझ्या पुण्याची निवडणूक आहे. आज हे शहर सगळ्यात देशात भौगोलिक क्षेत्र जास्त असणारी महानगरपालिका आपली आहे. अहो, नवी गावं 34 घेतली, नंतर 2 काढली, त्याची नगरपालिका केली. राहिलेली 32 गावं आज तिथं जाऊन बघा, कचऱ्याचे ढीग आहेत, प्यायचं पाणी नाही. महानगरपालिकेत आले म्हणून टॅक्स भरमसाठ लावलाय, लोक वैतागून गेली. डीपीचे रस्ते होत नाहीयेत, कुणी तिथं जात नाही, बघत नाही. त्याच्या संदर्भामध्ये आरोग्याच्या असुविधा आहेत, शिक्षणाची गैरसोय. अरे इथले लोक करतात काय? त्यांची जबाबदारी नाही का? एवढं प्रचंड बहुमत तुम्ही दिलं. माझी आपल्याला विनंती आहे, मी आज तुम्हाला सांगायला आलोय की मी आज जो जाहीरनामा जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही दररोज 5 गोष्टी आहेत. मी एक अनाम वाजवला आणि 5 कामं पहिल्या झटक्यात करायचं ठरवलंय. त्याच्यामध्ये नळाद्वारे दररोज तुम्हाला पाणी. या टँकर माफियाकडे मी बसतो कसं काय ते तुम्ही माझ्यावर. मी एक तर कोणाच्या नादी लागत नाही, पण कुणी लोकांच्या नादी लागत तर त्यांना आणि त्यामुळं दररोज तुम्हाला मी पाणी देईन. कॉर्पोरेशनचं ट्रॅफिक मुक्त आणि खड्डे मुक्त कॉर्पोरेशन पाहिजे. आज काय काय विचार होता कसं वाहन आहे, गाडीला गाडी, गाडीला गाडी, गाडीला गाडी. आमच्या काळामध्ये जायचं म्हटलं तर किती लवकर आपण पोहोचायचो. नंतरच्या राज्यकर्त्यांनी, इथल्या राज्यकर्त्यांनी, स्थानिक लोकांनी करायला नको ती कामं. जसं पिंपरी चिंचवडमध्ये मी रस्ते रुंद केले, फ्लायओव्हर केले, डबल फ्लायओव्हर केले, सबवे केले, उद्यानं केली, क्रीडांगणं केली. त्याही भागात आमच्या ताब्यामध्ये असताना आम्ही केली. पण नंतरच्या लोकांनी, कारण हे शहर फार मोठं आहे,
त्याच्यामुळं आज ट्रॅफिक एकदम जाम होऊन जात आहे. एक एक दीड तास वाया जातोय माझ्या पुणेकरांचा, जायला पण आणि यायला पण. अरे आयुष्यातले 24 तासातले रोज 2-3 तास वाया गेले, जबाबदार कोण आहे? आज का माझ्या पुणेकरांना त्रास देता? त्यामध्ये हे चित्र आपल्याला बदलायचं आहे. अहो मध्ये तर यांनी 5 वर्षामध्ये 1200 कोटी रुपये खड्डे बुजवायला तरतूद केली. 5 वर्षात 600 कोटीचे बुजवले, 600 कोटीचे खर्चच केला नाही. असली ही माणसं आहेत. नियमित स्वच्छता, जसं आम्ही आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं रोज पुणे शहर झाडून लोटून त्या ठिकाणी चांगलं केलं जाईल. आता 12,350 लोक दाखवत आहेत रेकॉर्डला. प्रत्यक्षात तेवढी लोक झाडतच नाही. 12,350 जर लोक सकाळी झाडत असते तर दिसले असते ना. किती लोक दिसतात झाडताना? बोगस प्रकार चाललेत. 5-5 हजार लोकांचे पैसे तसेच बाहेर काढतात. त्याकरता मी या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पुढे आलेलो आहे. कारण लोक मला म्हणतील, दादा तुम्ही पण इथं पालकमंत्री होता, तुम्ही आम्हाला जागा करायला पाहिजे होतं. म्हणून तो अलार्म वाजवतोय मी. जागा व्हा. सकाळी उठताना कसा अलार्म लावता? 6ला उठायचंय, 5ला उठायचंय, 3ला उठायचंय. तसं आता पुणेकरांना या अलार्मनी मी उठवतोय. का तर आपल्याला नियमित स्वच्छता करायची. हायटेक आरोग्य सेवा. तुम्ही मला सांगा हो, पूर्वी ससून होतं. मी माझ्याकडं कारभार आला, मी ससूनच्या इमारती बांधत काही 1000 बेड तिथं केले गोरगरिबांना तिथं औषध पाणी मिळावं म्हणून. इतरही ठिकाणी हॉस्पिटल उभी केली. तशा पद्धतीनं पुण्यात खाजगी हॉस्पिटल झाली, तो त्यांचा अधिकार आहे. रुबी झालं, पुणा हॉस्पिटल झालं, मंगेशकर हॉस्पिटल झालं, सह्याद्री हॉस्पिटल झालं, अनेक सूर्या हॉस्पिटल झालं. खूप नावं घेता येतील. पण गोरगरिबांना ती परवडतायत का? ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते घेतात उपचार. गरिबांनी काय केलं? गरिबाच्या पोटी जन्माला आले म्हणून त्यांनी काही चांगलं आरोग्य ठेवायचं नाही. म्हणून हायटेक आरोग्य सुविधा ते काम त्या महानगरपालिकेचं असतं आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला करून दाखवू. त्यामध्ये 5वं प्रदूषण मुक्त पुणे. तुम्हाला माहित आहे पुणेकरांनो, जगामध्ये आपल्या पुण्याचा प्रदूषणाच्या बाबतीमध्ये 4था क्रमांक लागतोय. अरे उठले पुणेकर, उठले. त्याला सांगितलं पुणेकर उठले. 4था क्रमांक लागतोय. मित्रांनो, मी आपल्याला सांगतो, तुमच्या लक्षात येत नाही, पुण्यामध्ये जी काही बांधकामं चाललेली आहे त्या सगळ्याचा विचार करता पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे. ते आपल्याला कमी करायचं आहे. आज पुण्याचं जे 22 TMC पाणी तुम्ही वापरून सोडता ते पाणी नदीला, माझ्या पवना, इंद्रायणी, मुळा, मुठा या सगळ्या नद्यांना जातं आणि त्याच्यातून खालच्या आमच्या लोकांचे त्या ठिकाणी आजार पडतात, त्यांना तिथं त्रास होतो. याही गोष्टीचा विचार हा आपण केला पाहिजे. माझी तुम्हाला सांगणं आहे की एकंदरीतच पुण्याच्या परिसरामध्ये टॉम ट्रॅफिक सर्व्हेनी जगातल्या 500 शहराचा अभ्यास केला आणि ट्रॅफिकमध्ये अत्यंत खराब अवस्था असणाऱ्या शहरांच्या मध्ये पुण्याचा 4था क्रमांक लागलेला आहे. त्यात सुधारणा करावी लागेल. डेव्हलपमेंट प्लॅन RP मधील सर्व रस्ते आपल्याला संपूर्ण रुंदीनं विकसित करावे लागतील. त्याच्यामध्ये आपल्याला बस, मेट्रो अशा पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम करावे लागतील. ते काम त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आपल्याला टँकर माफियाचं 100% उच्चाटन त्या ठिकाणी करायचं आहे. आणि विशेषतः हे जे काही प्रदूषण होतंय त्या प्रदूषणामुळं आपल्याला जो काही त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय तो आपल्याला त्या ठिकाणी बंद करायचा आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय की आपल्याला आज पुण्यामध्ये 980 MLD रोजचं खराब पाणी निर्माण होतं ड्रेनेजचं, आणि ते सांडपाणी म्हणून त्याच्यावर 530 MLD शुद्ध केलं जातं. बाकीची यंत्रणाच या महानगरपालिकेने केली नाही आणि सगळं पाणी
ओढ्या नाल्यांच्या थ्रू नदीला सोडलं जातं आणि त्याच्यामुळं डासांचा प्रादुर्भाव आणि आजाराचं प्रमाण हे त्या ठिकाणी वाढलेलं आहे. त्याला आपल्याला अंकुश घालायचा आहे, ते आपल्याला थांबवायचं आहे. हे मला त्या निमित्तानं पुणेकरांना सांगायचं आहे. आज मी जो जाहीरनामा दिला ना, त्याच्यामध्ये जिथं गरिबी आहे, जिथं स्लम आहे, जिथं मध्यमवर्गीय राहतात दाटीवाटीनं, त्या बिबेवाडीमध्ये पण राहतात, तिथं आपल्याला चांगल्या पद्धतीनं शाळेमध्ये इंग्रजी सुरू करायचं आहे. तसं आपण करू शकतो. मराठी आलंच पाहिजे. पण काय होतंय, ज्या आई वडिलांची परिस्थिती बरी आहे ते त्यांच्या मुलाला इंग्रजी शाळेत घालतात. मराठी तर येतच, मराठी शिकलंच पाहिजे, ती आपली मातृभाषा आहे. पण गरिबांनी काय केलं, गरिबाच्या पोटी तो मुलगा मुलगी जन्माला आली म्हणून त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं नाही. त्याकरता त्या शाळेमध्ये काही ठिकाणी CBSE, काही ठिकाणी SSC हे आपल्याला सुरू करता येतं आणि ते आपण करू. मी पिंपरी चिंचवडमध्ये केलंय, आता बारामतीमध्ये पण मी नगरपालिकेच्या शाळेमध्ये करतोय. इमारतीचं काम चाललेलं आहे. पुणेकरांना मी केलंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याला इथंही करायचं आहे. इथल्यांनी केलं नाही म्हणून पद लावाय, म्हणून घड्याळ, म्हणून तुतारी, हे आपल्याला उद्याच्याला करायचं आहे. मी आज जाहीर केलंय की पुण्याच्या ट्रॅफिकवर मार्ग काढण्याच्या करता मेट्रो आणि त्या ठिकाणी PMPML हे मोफत. काही जण काय करतात, 75 वर्षाच्या लोकांना मोफत, दिव्यांगांना मोफत, आमच्या शाळेतल्या मुलींना मोफत. मग बाकीचे थोडेच राहिले ना, सगळ्यांनाच करायचे. आणि तुम्ही कदाचित पुणेकर म्हणाल हे काय सांगतोय, अरे काहीतरी चंद्रावर गेलंय का काय? काही नाही, अतिशय व्यवस्थित शुद्धीवर आहे, शुद्धीवर आहे. टाकाटाकी नाही केली, अजून सवय पण नाही, थेंबालाही शिवलो नाही. साधू संतांच्या विचाराने पुढे चाललोय. एक बायचा लाल कुणी सांगितलं ना की अजित पवारला इथं काहीतरी वेडवाकडं पिताना पाहिलं, त्याला म्हणेल ते ऐकेल. एवढा मी निर्व्यसनी आहे आणि दुसऱ्यांनी पिळलेलं पण मला आवडत नाही आणि त्याच्यात खातं एक्साईजचं मला दिलंय. आता काय मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, आता आपल्या इथं 30 लाख वाहनं, मी रेकॉर्ड काढलंय. मी पालकमंत्री असल्यावर सगळ्या गोष्टी बारकाईनं या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरायच्या. चांगले अनुभवी नव्या दमाचे आमचे पुरुष आणि स्त्रियांना घेऊन उतरायचं, ते मी आलेलो आहे. मी तुमच्या करता, पुढं तुमचं माझं आहे. बाहेरचे लोक येतील तेवढ्या पुरतं सांगतील, निघून जातील. अरे हा पवार दर आठवड्याला पुण्यात असेल, काळजी करू नका. आज मी आपल्याला सांगतो की 30 लाख वाहनं पुण्यामध्ये आहे, त्यापैकी 15 लाख वाहनं रोज आपल्या पुण्याच्या परिसरामध्ये रस्त्यावर असतात. वाहतुकीची कोंडी होते. जिथं माग आपण 10-20 मिनिटात पोहोचायचो तिथे 1 तास जातोय, सव्वा तास जातोय. आणि त्याच्यामुळं पेट्रोल डिझेल जास्त जळतंय. 15 लाख वाहनांचं अर्धा लिटरच पेट्रोल आणि अर्धा लिटरच डिझेल जास्त जळालं तर 50 रुपयाप्रमाणे 15 लाख वाहनांचं दिवसभराचं काढलंय 7.5 कोटी रुपये होतात रोज. वाया जाणारे मॅन आवर म्हणजे तुमचे तास 150 रुपये धरले, 15 लाख 22.5 कोटी होतात. एकूण 30 कोटी रुपये रोज पुणेकरांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिक याच्यामुळं वाया जातात. रोज 30 कोटी म्हणजे 12 महिन्याचे 10,800 कोटी रुपये त्याच्यात पुणेकरांचे वाया जात आहे. तुमच्या खिशाला चाट पडते. कुणी इथं असेल तर माझी त्यांच्याशी चर्चा करायची तयारी आहे. हा सूर्य हा जयत राहील. त्यामध्ये मला सांगा की हे जर बंद करायचं असेल, एवढी वाहनं आपल्याला कंट्रोलमध्ये आणायची असतील, त्या वाहनांचं प्रदूषण कमी करायचं असेल तर प्रदूषण
मुक्त वाहनातून आम्हाला तुम्हाला न्यायचं आहे. म्हणून मी आमची महानगरपालिका तुम्ही जर आमच्या ताब्यामध्ये दिली पिंपरी पुण्याची, तर मी मोफत तुम्हाला बस सेवा देतो आणि मेट्रो देतो. काही जणांनी तर आज सांगितलं अजित पवार असं कसं करतात, कॅबिनेटचा निर्णय व्हायला पाहिजे. अरे बाबा, हा निर्णय महानगरपालिकेचा आहे, कॅबिनेटचा काय संबंध आहे? काय कळतं का नाही कुणाला माहिती. खुशाल सांगतात की हा कॉर्पोरेशनचा निर्णय. कॉर्पोरेशनच्या कार्यक्षेत्रात तिथल्या बजेटमध्ये काय करावं हे उद्याच्याला निवडून गेलेले नगरसेवक नगरसेविका करणार आहे. आणि या पद्धतीनं आपण ते केलं तर आम्हाला मेट्रोला 5 कोटी रुपये आणि आपल्या PMPML 20 कोटी रुपये महिन्याला लागत आहे. ते तिकीट काढा, अमकं करा, तमकं करा, त्याच्यातला वेळ वाचेल. मेट्रोनी गेल्यानंतर इलेक्ट्रिकवर असल्यामुळं प्रदूषण होणार नाही. त्याच्यातनं बसनी गेल्यानंतर EVच्या बसेस, CNGच्या बसेस, त्याच्यामध्ये प्रदूषण कमी होईल. फुकट जायला, मोफत जायला मिळणार म्हणल्यावर लोक आपली स्वतःची वाहनं कमी रस्त्यावर आणतील, त्यामुळं आपलं प्रदूषण कमी होईल. त्यामुळे माझ्या पुण्याच्या मुलामुलींचं आरोग्य चांगलं राहील, वयस्कर लोकांचं आरोग्य चांगलं राहील. मित्रांनो, मी आज तुमच्या समोर उभा आहे. 8.5 कोटीचं बजेट मी राज्य सरकारचं सादर करतो. तुम्ही बघता त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींच्या योजनेला 45,000 कोटी रुपये आम्ही देतो. शेतकऱ्यांना वीज माफीला 25,000 कोटी रुपये देतो. म्हणजे 40 आणि 25 जवळपास 45 आणि 25 70,000 कोटी रुपये. 8.5 लाख कोटी 70,000 कोटी रुपये आम्ही देऊ शकतो. तिथं आपलं बजेट 13,600 कोटीचं आहे. 12,600 कोटी. मग 12,600 कोटी मध्ये 300 कोटी रुपये ह्या कामाला गेले. बिघडलं कुठं? 300 कोटी तुमचे पैसे किती वाचणार आहेत? 10,800 कोटी रुपये वाचणार आहेत. फायद्याचं नाही. मी लाखाचे 12,000 करायला निघालो नाही, 10,800चे 300 कोटी करायला निघालो. त्यामुळं हे अतिशय विचारपूर्वक रिटायर अधिकाऱ्यांशी चर्चा करून, या क्षेत्रातल्या नामवंतांशी चर्चा करून मी ही योजना आणलेली आहे. आणि तुम्ही फक्त आता बाकीचं राहिलेल्या दिवसात काही प्रलोभन दाखवतील, दमदाटी करतील, काय वाटेल ते करतील. कारण तिथं चटक लागलेली आहे. नदी सुधार कार्यक्रमाच्या निमित्तानं काय टेंडरचं झालं तुम्हाला माहिती आहे. STPच्या निमित्तानं मगाशी सुभाषने सांगितलं, तो स्टँडिंगचा चेअरमन होता, अश्विनी स्टँडिंगची चेअरमन होती. या लोकांना विचारा. मित्रांनो, माझी प्रशासनावर पकड आहे. तुम्ही बघा, अधिकारी आपल्याला मी सांगितल्यानंतर तरकतात, बाबा ही आपल्याला नाही केलं तर काही आपलं खरं नाही. आणि मी चांगलंच करायला सांगतो, चुकीचं करायला सांगत नाही. आणि त्याकरता मला बदल करून हवा आहे. पण त्याकरता माझ्या पुणेकरांची, वडीलधाऱ्यांचे मला आशीर्वाद हवे. माझ्या आया बहिणी, लाडक्या बहिणी आहे, तुमची मला मदत हवी आहे. माझ्या भावंडांनो, माझ्या बांधवांनो, तुमचं मला सहकार्य हवं आहे. मी करून दाखवणारा माणूस आहे. आणि मी पिंपरी चिंचवडमध्ये केलेलं जगाने, देशाने, राज्याने बघितलेलं आहे. बारामतीमध्ये जर गेला ना, तुम्ही म्हणाल अरे काय ह्याने केलंय बारामती, एवढं सुंदर शहर केलेलं आहे. अजूनही त्याच्यात भर घालतोय. परंतु हे आपलं जगातलं एक महत्वाचं केंद्र आहे, विद्येचा माहेरघर. ह्याच्यामध्ये CIIT आणतोय. 220 कोटी रुपये टाटा ट्रस्टने घातले, 50 कोटी आपण, 270 कोटीचं काम बाणेरला चाललेलं आहे. त्याच्यातनं मुलांना, मुलींना नवीन शिक्षण आम्ही देणार आहे. त्याच्यातून AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, ह्याचा वापर आता जगात सगळीकडे सुरू झालेला आहे. तुम्ही IT मध्ये काम करणाऱ्यांना विचारा, हे आपल्याला नवीन पिढी घडवायची आहे, ते आपण करूया. तुम्हाला लिकेजेस आहेत ना, तिथं चुका चाललेल्या आहेत, ते सगळं मी बंद करून देईन. आता मोठ्या प्रमाणावर टेंडरची रिंग करतात. त्यांना पाहिजे त्याच लोकांना टेंडर मिळतंय. आणि इतरांना प्री क्वालिफिकेशन मध्येच कॅन्सल करतात. का तर तुम्ही ह्याच्यात बसत नाही, त्याच्यात बसत नाही. अटीचा अशा घालायच्या
की त्यांचीच माणसं बसली पाहिजे, दुसरी माणसं बसलीच नाही पाहिजे. हे सगळं चाललेलं आहे बाबांनो. त्याकरता आपल्याला बदल हवा आहे. म्हणून आज मी या सभेच्या निमित्तानं तुम्हाला आवाहन करीन, तुम्ही आपापल्या घरी गेल्यावर आजूबाजूलाही सांगा. अजित पवार सांगत होता ते जरा आम्हाला पटत होतं, एकदा बघू तरी त्याच्या हातात सूत्र नाही. मी पुणेकरांचा चेहरा मोरा बदलला ना, नावाचा अजित पवार सांगणार. थांबा थांबा, घड्याळची बटणं दाबा, वादा करून जाऊ. काय वादा दादाचा वादा आहेच, पण घड्याळचं बटन दाबलं तर वादा, नाही तर कशाचा वादा. त्यामुळं तुतारी पण आहे त्याच्यात, जरा लांब गेलो होता, आता जवळ येतोय. त्यामध्ये बऱ्याच जणांच्या मनात आहे ते व्हावं, बघू. त्यामध्ये मित्रांनो आपण मार्ग काढू. आपल्याला सुसंस्कृतपणा दाखवायचा आहे. आपल्याला दादागिरी, गुंडगिरी, दहशत ज्यांची चालू आहे ना, ते मोडून काढायचं आहे. माझ्या लाडक्या बहिणींना रात्री अपरात्री काही प्रसंगाला बाहेर जायचा तरी तिला सुरक्षित वाटलं पाहिजे. आणि जे कायदा हातात घेऊन चुका करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना योग्य शासन करायचंय. त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊन द्यायचा नाही. आता हे सगळं केल्यावर आज मी प्रेस घेतल्यावर असे का माझ्यावर सगळे तुटून पडलेत, पण मला एकटा समजत नाही. आजचे पुणेकर माझ्या बरोबर आहेत. मी कुणाच्या बाला घाबरत नाही. फक्त तुमची सगळ्यांची साथ हवी आहे. त्यामध्ये आपण आपल्या सगळ्यांचं भलं करू, कारण आपल्या सर्वांचं पुणे आहे. बाहेरून उद्देश करणाऱ्यांचं पुणे नाहीये, आपलं पुणे. आपलं ते आपलंच असतं. या गोष्टीचा विचार आपण करा. आणि या सगळ्या वाहतुकीची कोंडी ह्याच्यामुळे घटणार आहे. खाजगी वाहनांचा वापर कमी होणार आहे. वायू प्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे. वेळ, इंधन, आर्थिक संसाधनाची बचत होणार आहे. सामाजिक समता आणि समावेशक शहर विकास. मी ससूनच्या इमारती बांधत काही हजार बेड तिथं केले गोरगरिबांना, तिथं औषध पाणी मिळावं म्हणून. इतरही ठिकाणी हॉस्पिटल उभी केली. तशा पद्धतीनं पुण्यात खाजगी हॉस्पिटल झाली, तो त्यांचा अधिकार आहे. रुबी झालं, पुणा हॉस्पिटल झालं, मंगेशकर हॉस्पिटल झालं, सह्याद्री हॉस्पिटल झालं, अनेक सूर्या हॉस्पिटल झालं, खूप नावं घेता येतील. पण गोरगरिबांना ती परवडतायत का? ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते घेतात उपचार. गरिबांनी काय केलं? गरिबाच्या पोटी जन्माला आले म्हणून त्यांनी काही चांगलं आरोग्य ठेवायचं नाही, म्हणून हायटेक आरोग्य सुविधा ते काम त्या महानगरपालिकेचं असतं. आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला करून दाखवू. त्यामध्ये 5वं प्रदूषण मुक्त पुणे. तुम्हाला माहित आहे पुणेकरांनो, जगामध्ये आपल्या पुण्याचा प्रदूषणाच्या बाबतीमध्ये 4था क्रमांक लागतोय. अरे उठले पुणेकर, उठले. त्याला सांगितलं पुणेकर उठले. 4था क्रमांक लागतोय. मित्रांनो मी आपल्याला सांगतो, तुमच्या लक्षात येत नाही, पुण्यामध्ये जी काही बांधकामं चाललेली आहे त्या सगळ्याचा विचार करता पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे, ते आपल्याला कमी करायचं आहे. आज पुण्याचं जे 22 TMC पाणी तुम्ही वापरून सोडता ते पाणी नदीला, माझ्या पवना, इंद्रायणी, मुळा, मुठा या सगळ्या नद्यांना जातं. आणि त्याच्यातून खालच्या आमच्या लोकांचे त्या ठिकाणी आजार पडतात, त्यांना तिथं त्रास होतो. याही गोष्टीचा विचार हा आपण केला पाहिजे. माझी तुम्हाला सांगणं आहे की एकंदरीतच पुण्याच्या परिसरामध्ये टॉम ट्रॅफिक सर्व्हेनी जगातल्या 500 शहराचा अभ्यास केला आणि ट्रॅफिकमध्ये अत्यंत खराब अवस्था असणाऱ्या शहरांच्या मध्ये पुण्याचा 4था क्रमांक लागलेला आहे. त्यात सुधारणा करावी लागेल. डेव्हलपमेंट प्लॅन आरपी मधील सर्व रस्ते आपल्याला संपूर्ण रुंदीनं विकसित करावे लागतील. त्याच्यामध्ये आपल्याला बस, मेट्रो अशा पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम करावे लागतील. ते काम त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आपल्याला टँकर माफियाचं 100% उच्चाटन त्या ठिकाणी करायचं आहे. आणि विशेषतः हे जे काही प्रदूषण होतंय
त्या प्रदूषणामुळं आपल्याला जो काही त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय तो आपल्याला त्या ठिकाणी बंद करायचा आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय की आपल्याला आज पुण्यामध्ये 980 MLD रोजचं खराब पाणी निर्माण होतं ड्रेनेजचं, आणि ते सांडपाणी म्हणून त्याच्यावर 533 MLD शुद्ध केलं जातं. बाकीची यंत्रणाच या महानगरपालिकेने केली नाही आणि सगळं पाणी ओढ्या नाल्यांच्या थ्रू नदीला सोडलं जातं आणि त्याच्यामुळं डासांचा प्रादुर्भाव आणि आजाराचं प्रमाण हे त्या ठिकाणी वाढलेलं आहे. त्याला आपल्याला अंकुश घालायचा आहे, ते आपल्याला थांबवायचं आहे. हे मला त्या निमित्तानं पुणेकरांना सांगायचं आहे. आज मी जो जाहीरनामा दिला ना त्याच्यामध्ये जिथं गरिबी आहे, जिथं स्लम आहे, जिथं मध्यमवर्गीय राहतात दाटीवाटीनं, त्या बिबेवाडीमध्ये पण राहतात, तिथं आपल्याला चांगल्या पद्धतीनं शाळेमध्ये इंग्रजी सुरू करायचं आहे. तसं आपण करू शकतो. मराठी आलंच पाहिजे. पण काय होतंय, ज्या आई वडिलांची परिस्थिती बरी आहे ते त्यांच्या मुलाला इंग्रजी शाळेत घालतात. मराठी तर येतच, मराठी शिकलंच पाहिजे, ती आपली मातृभाषा आहे. पण गरिबांनी काय केलं, गरिबाच्या पोटी तो मुलगा मुलगी जन्माला आली म्हणून त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं नाही. त्याकरता त्या शाळेमध्ये काही ठिकाणी CBSE, काही ठिकाणी SSC हे आपल्याला सुरू करता येतं आणि ते आपण करू. मी पिंपरी चिंचवडमध्ये केलंय, आता बारामतीमध्ये पण मी नगरपालिकेच्या शाळेमध्ये करतोय, इमारतीचं काम चाललेलं आहे. पुणेकरांना मी केलंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याला इथंही करायचं आहे. इथल्यांनी केलं नाही म्हणून पद लावाय, म्हणून घड्याळ, म्हणून तुतारी, हे आपल्याला उद्याच्याला करायचं आहे. मी आज जाहीर केलंय की पुण्याच्या ट्रॅफिकवर मार्ग काढण्याच्या करता मेट्रो आणि त्या ठिकाणी PMPML हे मोफत. काही जण काय करतात, 75 वर्षाच्या लोकांना मोफत, दिव्यांगांना मोफत, आमच्या शाळेतल्या मुलींना मोफत. मग बाकीचे थोडेच राहिले ना, सगळ्यांनाच करायचे. आणि तुम्ही कदाचित पुणेकर म्हणाल हे काय सांगतोय, अरे ही काहीतरी चंद्रावर गेलंय का काय. काही नाही, अतिशय व्यवस्थित शुद्धीवर आहे, शुद्धीवर आहे. टाकाटाकी नाही केली, अजून सवय पण नाही, थेंबालाही शिवलो नाही, साधू संतांच्या विचाराने पुढे चाललोय. एक बायचा लाल कुणी सांगितलं ना की अजित पवारला इथं काहीतरी वेडवाकडं पिताना पाहिलं, त्याला म्हणेल ते ऐकेल. एवढा मी निर्व्यसनी आहे आणि दुसऱ्यांनी पिळलेलं पण मला आवडत नाही आणि त्याच्यात खातं एक्साईजचं मला दिलंय. आता काय मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, आता आपल्या इथं 30 लाख वाहनं, मी रेकॉर्ड काढलंय. मी पालकमंत्री असल्यावर सगळ्या गोष्टी बारकाईनं या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरायचा. चांगले अनुभवी नव्या दमाचे आमचे पुरुष आणि स्त्रियांना घेऊन उतरायचं, ते मी आलेलो आहे. मी तुमच्याकरता, पुढं तुमचं माझं आहे. बाहेरचे लोक येतील तेवढ्या पुरतं सांगतील, निघून जातील. अरे हा पवार दर आठवड्याला पुण्यात असेल, काळजी करू नका. आज मी आपल्याला सांगतो की 30 लाख वाहनं पुण्यामध्ये, त्यापैकी 15 लाख वाहनं रोज आपल्या पुण्याच्या परिसरामध्ये रस्त्यावर असतात. वाहतुकीची कोंडी होते. जिथं माग आपण 10-20 मिनिटात पोहोचायचो तिथे 1 तास जातोय, सव्वा तास जातोय. आणि त्याच्यामुळं पेट्रोल डिझेल जास्त जळतंय. 15 लाख वाहनांचं अर्धा लिटरच पेट्रोल आणि अर्धा लिटरच डिझेल जास्त जळालं तर 50 रुपयाप्रमाणे 15 लाख वाहनांचं दिवसभराचं काढलंय 7.5 कोटी रुपये होतात रोज. वाया जाणारे मॅन आवर म्हणजे तुमचे तास 150 रुपये धरले, 15 लाख 22.5 कोटी होतात. एकूण 30 कोटी रुपये रोज पुणेकरांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिक याच्यामुळं वाया जातात. रोज 30 कोटी म्हणजे
12 महिन्याचे 10,800 कोटी रुपये. त्याच्यात पुणेकरांचे वाया जात आहे. तुमच्या खिशाला चाट पडते. कुणी इथं असेल तर माझी त्यांच्याशी चर्चा करायची तयारी आहे. हा सूर्य हा जयत राय. त्यामध्ये मला सांगा की हे जर बंद करायचं असेल, एवढी वाहनं आपल्याला कंट्रोलमध्ये आणायची असतील, त्या वाहनांचं प्रदूषण कमी करायचं असेल तर प्रदूषण मुक्त वाहनाचं आम्हाला तुम्हाला न्यायचं आहे. म्हणून मी आमची महानगरपालिका तुम्ही जर आमच्या ताब्यामध्ये दिली पिंपरी पुण्याची, तर मी मोफत तुम्हाला बस सेवा देतो आणि मेट्रो देतो. काही जणांनी तर आज सांगितलं अजित पवार असं कसं करतात, कॅबिनेटचा निर्णय व्हायला पाहिजे. अरे बाबा, हा निर्णय महानगरपालिकेचा आहे, कॅबिनेटचा काय संबंध आहे? काय कळतं का नाही कुणाला माहिती. खुशाल सांगतात की हा कॉर्पोरेशनचा निर्णय. कॉर्पोरेशनच्या कार्यक्षेत्रात तिथल्या बजेटमध्ये काय करावं हे उद्याच्याला निवडून गेलेले नगरसेवक नगरसेविका करणार आहे. आणि या पद्धतीनं आपण ते केलं तर आम्हाला मेट्रोला 5 कोटी रुपये आणि आपल्या PMPML 20 कोटी रुपये महिन्याला लागत आहेत. ते तिकीट काढा, अमकं करा, तमकं करा, त्याच्यातला वेळ वाचेल. मेट्रोनी गेल्यानंतर इलेक्ट्रिकवर असल्यामुळं प्रदूषण होणार नाही. त्याच्यातनं बसनी गेल्यानंतर EVच्या बसेस, CNGच्या बसेस, त्याच्यामध्ये प्रदूषण कमी होईल. फुकट जायला, मोफत जायला मिळणार म्हणल्यावर लोक आपली स्वतःची वाहनं कमी रस्त्यावर आणतील, त्यामुळं आपलं प्रदूषण कमी होईल. त्यामुळे माझ्या पुण्याच्या मुलामुलींचं आरोग्य चांगलं राहील, वयस्कर लोकांचं आरोग्य चांगलं राहील. मित्रांनो, मी आज तुमच्या समोर उभा आहे. 8.5 कोटीचं बजेट मी राज्य सरकारचं सादर करतो. तुम्ही बघता त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींच्या योजनेला 45,000 कोटी रुपये आम्ही देतो. शेतकऱ्यांना वीज माफीला 25,000 कोटी रुपये देतो. म्हणजे 40 आणि 25 जवळपास 45 आणि 25 70,000 कोटी रुपये. 8.5 लाख कोटी 70,000 कोटी रुपये आम्ही देऊ शकतो. इथं आपलं बजेट 13,600 कोटीचं आहे. 12,600 कोटी. मग 12,600 कोटीमध्ये 300 कोटी रुपये ह्या कामाला गेले. बिघडलं कुठं? 300 कोटी तुमचे पैसे किती वाचणार आहेत? 10,800 कोटी रुपये वाचणार आहेत. फायद्याचं नाही. मी लाखाचे 12,000 करायला निघालो नाही, 10,800चे 300 कोटी करायला निघालेलं. त्यामुळं हे अतिशय विचारपूर्वक रिटायर अधिकाऱ्यांशी चर्चा करून, या क्षेत्रातल्या नामवंतांशी चर्चा करून मी ही योजना आणलेली आहे. आणि तुम्ही फक्त आता बाकीचं राहिलेल्या दिवसात काही प्रलोभन दाखवतील, दमदाटी करतील, काय वाटेल ते करतील. कारण तिथं चटक लागलेली आहे. नदी सुधार कार्यक्रमाच्या निमित्तानं काय टेंडरचं झालं तुम्हाला माहिती आहे. STPच्या निमित्तानं मगाशी सुभाषने सांगितलं, तो स्टँडिंगचा चेअरमन होता, अश्विनी स्टँडिंगची चेअरमन होती. या लोकांना विचारा. मित्रांनो, माझी प्रशासनावर पकड आहे. तुम्ही बघा, अधिकारी आपल्याला मी सांगितल्यानंतर तरकतात, बाबा ही आपल्याला नाही केलं तर काही आपलं खरं नाही. आणि मी चांगलंच करायला सांगतो, चुकीचं करायला सांगत नाही. आणि त्याकरता मला हा बदल करून हवा आहे. पण त्याकरता माझ्या पुणेकरांची, वडीलधाऱ्यांचे मला आशीर्वाद हवे. माझ्या आया बहिणी, लाडक्या बहिणी आहे, तुमची मला मदत हवी आहे. माझ्या भावंडांनो, माझ्या बांधवांनो, तुमचं मला सहकार्य हवं आहे. मी करून दाखवणारा माणूस आहे. आणि मी पिंपरी चिंचवडमध्ये केलेलं जगाने, देशाने, राज्याने बघितलेलं आहे. बारामतीमध्ये जर गेला ना, तुम्ही म्हणाल अरे काय ह्याने केलंय बारामती, एवढं सुंदर शहर केलेलं आहे. अजूनही त्याच्यात भर घालतोय. परंतु हे आपलं जगातलं एक महत्वाचं केंद्र आहे, विद्येचा माहेरघर. ह्याच्यामध्ये CIIT आणतोय. 220 कोटी रुपये टाटा ट्रस्टने घातले, 50 कोटी आपण, 270 कोटीचं काम बाडेडला चाललेलं आहे. त्याच्यातनं मुलांना, मुलींना नवीन शिक्षण आम्ही देणार आहे. त्याच्यातून AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, ह्याचा वापर आता जगात सगळीकडे सुरू झालेला आहे. तुम्ही IT मध्ये काम करणाऱ्यांना विचारा, हे आपल्याला
नवीन पिढी घडवायची आहे, ते आपण करूया. तुम्हाला लिकेजेस आहेत ना, तिथं चुका चाललेल्या आहेत, ते सगळं मी बंद करून देईन. आता मोठ्या प्रमाणावर टेंडरची रिंग करतात, त्यांना पाहिजे त्याच लोकांना टेंडर मिळत आहे आणि इतरांना प्री क्वालिफिकेशन मध्येच कॅन्सल करतात. का तर तुम्ही ह्याच्यात बसत नाही, त्याच्यात बसत नाही. अटीचा अशा घालायच्या की त्यांचीच माणसं बसली पाहिजे, दुसरी माणसं बसलीच नाही पाहिजे. हे सगळं चाललेलं आहे बाबांनो. त्याकरता आपल्याला बदल हवा आहे. म्हणून आज मी या सभेच्या निमित्तानं तुम्हाला आवाहन करीन, तुम्ही आपापल्या घरी गेल्यावर आजूबाजूलाही सांगा. अजित पवार सांगत होता ते जरा आम्हाला पटत होतं, एकदा बघू तरी त्याच्या हातात दूरसूत्र नाही. मी पुणेकरांचा चेहरा मोरा बदलला ना, नावाचा अजित पवार सांगणार. थांबा थांबा, घड्याळची बटणं दाबा, वादा करून जाऊ. काय वादा दादाचा वादा आहेच, पण घड्याळचं बटन दाबलं तर वादा, नाही तर कशाचा वादा. त्यामुळं तुतारी पण आहे त्याच्यात, जरा लांब गेलो होता, आता जवळ येतोय. त्यामध्ये बऱ्याच जणांच्या मनात आहे ते व्हावं, बघू. त्यामध्ये मित्रांनो आपण मार्ग काढू. आपल्याला सुसंस्कृतपणा दाखवायचा आहे. आपल्याला दादागिरी, गुंडगिरी, दहशत ज्यांची चालू आहे ना, ते मोडून काढायचं आहे. माझ्या लाडक्या बहिणींना रात्री अपरात्री काही प्रसंगाला बाहेर जायचा तरी तिला सुरक्षित वाटलं पाहिजे. आणि जे कायदा हातात घेऊन चुका करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना योग्य शासन करायचंय. त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊन द्यायचा नाही. आता हे सगळं केल्यावर आज मी प्रेस घेतल्यावर असे का माझ्यावर सगळे तुटून पडलेत, पण मला एकटा समजत नाही. आजचे पुणेकर माझ्या बरोबर आहेत. मी कुणाच्या बाला घाबरत नाही. फक्त तुमची सगळ्यांची साथ हवी आहे. त्यामध्ये आपण आपल्या सगळ्यांचं भलं करू, कारण आपल्या सर्वांचं पुणे आहे. बाहेरून उद्देश करणाऱ्यांचं पुणे नाहीये, आपलं पुणे. आपलं ते आपलंच असतं. या गोष्टीचा विचार आपण करा. आणि या सगळ्या वाहतुकीची कोंडी ह्याच्यामुळे घटणार आहे. खाजगी वाहनांचा वापर कमी होणार आहे. वायू प्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे. वेळ, इंधन, आर्थिक संसाधनाची बचत होणार आहे. सामाजिक समता आणि समावेशक शहर विकास होणार आहे. मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नाही, तर ते वाहतूक व्यवस्थापनाचं प्रभारी धोरण आहे आणि ते जगामध्ये अनेक ठिकाणी केलं जातं. त्यामध्ये आपण काही काळजी करू नका. अतिशय व्यवस्थित त्याला शिस्त लावली जाईल. त्यामध्ये आपलं उत्पन्न वाढवलं जाईल. आपल्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या त्याच्यातून दूर केल्या जातील. पण त्याकरता तुमच्या पवित्र बहुमोल अशा प्रकारच्या मताची गरज ही आम्हाला उद्याच्या 15 तारखेला हवी आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ही 5 कामाबरोबर झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, पुणेकरांच्या प्रति उत्तरदायित्व म्हणून काही विशेष गोष्टी करणारे 150 पुणे मॉडेल शाळांची उभारणी आम्ही करणार आहे. यामध्ये क्रीडा, कला, संस्कृती या क्षेत्रासाठी देखील आम्हाला बरेच काही करण्याचा मानस आहे. यासाठी आम्ही आराखडा तयार केलेला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता महानगरपालिकेची सूत्र ही आम्हा लोकांच्या हातामध्ये पाहिजे. हे मी आजच्या या सभेच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आणि त्या नागरिकांच्या समोर हेही सांगतो, बाबांनो, तुम्ही आमच्यावर जर विश्वास टाकला तर त्या विश्वासाला कुठंही मी तडा जाऊ देणार नाही. मी बारकाईने यांच्याकडे लक्ष ठेवी. जसं पिंपरी चिंचवडला 25 वर्ष सांभाळलं तसं तुम्हाला मी योग्य पद्धतीनं दिशा देण्याचं काम करीन, सुधारणा करीन. तुम्हालाही समाधान वाटेल की अजित पवार जो बोलला तसं अजित पवारनी केलं. त्याकरता आपण मला साथ द्या, आशीर्वाद द्या, मत द्या, एवढंच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव